लिओला एक्सप्लोर करायला खूप आवडायचं. त्याची आजी एका जुन्या घरात राहत होती, जिथे एक कर्कश अटारी होती. लिओ, तिथे कधीही जाऊ नकोस, ती म्हणायची. ते धुळीने आणि जुन्या आठवणींनी भरलेले आहे. पण एका पावसाळी दुपारी अटारीतून एक विचित्र ओरखडे ऐकू आले. लिओचे हृदय धडधडले. तो उंदराचा आवाज नव्हता, तो खूप मोठा होता. तो अटारीच्या दाराकडे धावला. ओरखडे थांबले. शांतता. मग एक मंद हास्य. लिओ गोठला. अटारीमध्ये कोण किंवा काय होते? त्याने हळूच दार उघडले. धुळीने माखलेला प्रकाशाचा किरण अंधकारातून आत डोकावत होता. त्याने डोळे विस्फारले. काहीही नाही. फक्त जुने पेटे आणि विसरलेले फर्निचर. ओरखडे पुन्हा सुरू झाले. यावेळी कोपऱ्यात असलेल्या एका मोठ्या विकर टोपलीतून जोरात येत होते. लिओ जवळ आला, झाकणासाठी हात हलवत. त्याने ते उघडले, ओरडण्याच्या तयारीत. आत चमकदार हिरव्या डोळ्यांसह एक लहान, खुललेले मांजरीचे पिल्लू त्याच्याकडे डोळे मिचकावत होते. आनंदाने टोपलीवरच्या एका सैल धाग्यावर वार करत होते. त्यातून एक लहान, खेळकर म्याव बाहेर पडला.